तर मित्रांनो, या ठिकाणी उभे राहून खरंच असं वाटत आहे की आपण भारताच्या सेंटर पॉइंटला उभे आहोत. नागपूर विदर्भाची राजधानी आणि भारताचं भौगोलिक केंद्र, संत्र्याचं शहर, वाघांचं प्रवेशद्वार आणि इतिहासाचं एक जिवंत पान. पण नागपूरची कहाणी फक्त राजे आणि राजवाड्यांची नाही. इथेच लिहिला गेला आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचा एक सुवर्ण अध्याय. 14 ऑक्टोबर 1956 याच नागपूरच्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सुमारे 6 लाख अनुयायासह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आज ही जागा ओळखली जाते ती दीक्षाभूमी म्हणून. इथला भव्य स्तूप आशियातील सर्वात मोठा पोकळ हॉलो स्तूप सांचीच्या प्रसिद्ध स्तूपाची आठवण करून देतो. 100 फुटाहून अधिक उंच, 4 भव्य द्वारांनी सजलेला आणि आत हजारो भाविकांना सामावून घेणारा हा स्तूप समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचं जिवंत प्रतीक आहे. तुम्हाला माहिती आहे का, या स्तूपाच्या आत बाबासाहेबांच्या अस्थी एका रौप्य कलशात जपून ठेवल्या आहेत आणि दरवर्षी लाखो अनुयायी येथे नतमस्तक होण्यासाठी येतात. भोसले राजांनी फक्त किल्ले आणि राजवाडेच नाही तर या शहराचं संपूर्ण आयुष्यच घडवलं. 1799 साली त्यांनीच बांधला फुटाळा तलाव, तेलंखैडी तलाव. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी. येथे दरवर्षी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन भरतं. हे नागपूर करार अंतर्गत ठरलं होतं. 0 माइलस्टोन, भारताचा मध्यबिंदू. 1907 मध्ये ब्रिटिशांनी ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्वेमधून हा वाळूच्या दगडाचा खांब उभारला. 4 घोडे 4 दिशा दाखवतात. संपूर्ण भारतातील अंतर येथूनच मोजली जायची. 1907 साली ब्रिटिशांनी संपूर्ण भारताचं सर्वेक्षण केलं आणि लक्षात आलं की नागपूर हे देशाच्या बरोबर मध्यभागी आहे. इथूनच त्यांनी हा वाळूच्या दगडाचा खांब उभारला. 4 घोडे 4 दिशा. आणि इथूनच पुढे भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहराचं अंतर मोजलं गेलं. पण इथे एक ट्विस्ट आहे. फाळणीनंतर भारताचा नकाशाच बदलला आणि आज गणितीदृष्ट्या देशाचा मध्यबिंदू मध्य प्रदेशातल्या एका छोट्याशा गावाजवळ मग 0 माइलस्टोन खोटा आहे का? नाही, ते आजही इतिहासाचा एक जिवंत पुरावा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी उभं राहून खरोखरच असं वाटत आहे की आपण भारताच्या मध्यभागी उभे आहोत. 18व्या शतकात गोंड राजाच्या पतनानंतर एक मराठा सरदार इथे आला, राघोजी भोसले पहिले. 1739 साली त्यांनी नागपूरवर आपली सत्ता स्थापन केली आणि भोसले घराण्याची राजवट सुरू झाली. पुढे रघोजी दुसऱ्यांनी तर एक भव्य राजवाडा बांधला. दिल्ली, कटक आणि काशीहून आलेल्या कारागिरांच्या हातांनी घडलेला, आरशांच्या दालनांनी सजलेला महाल. याच राघोजी भोसल्यांनी 1896 साली आपल्या परसबागेत एक प्रयोग केला. संत्र्याचं झाड लावलं. तो प्रयोग इतका यशस्वी झाला की आज नागपूर जगभरात ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला माहीत आहे का, नागपूरची स्थापना कोणी केली? कुठल्या मराठा राजाने नाही, तर गोंड राजा बख्त बुलंदशाह याने 1702 साली. त्याने आजूबाजूची 12 गावं एकत्र आणून एक शहर उभं केलं आणि शेती वाढवण्यासाठी मराठी शेतकऱ्यांना येथे आणलं. पुढे राघोजी भोसले आले आणि याच शहरातून एक साम्राज्य उभं राहिलं.
जे थेट ओडिशा आणि बंगालपर्यंत पोहोचलं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. जय जय भोलेनाथ.